व्यासपीठावरील सर्व मान्यवर पदाधिकारी आणि संपूर्ण महाराष्ट्रातून जमलेले तमाम नोटरी बंधू भगिनींनो, तुम्हाला महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशन तर्फे नमस्कार. सगळ्यांनी एक नोट केलं असेल की आपण गेले महिनाभर ही कॉन्फरन्स यशस्वी होण्यासाठी अथक प्रयत्न करीत होतो आणि त्या प्रयत्नातून आपल्याला केंद्रीय कायदा मंत्री अर्जुनजी राम मेघवाल साहेब यांनी आपलं निमंत्रण स्वीकारून येण्याचं वचन दिलेलं होतं. तथापि आज सकाळी ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी निघालो त्यावेळेस मेघवाल साहेबांचे PA आणि स्वतः मेघवाल साहेब अशा दोघांचं माझं आणि सिकंदर सरांशी बोलणं झालं. मेघवाल साहेब मूळचे राजस्थानचे माजी IAS ऑफिसर. राजस्थानी परंपरेनुसार त्यांच्या मूळ गावी अत्यंत मोठ्या प्रमाणात रक्षाबंधनाचा कार्यक्रम असतो. त्या कार्यक्रमाला गेले आणि आता मी या ठिकाणी पुन्हा येण्याचं कारण असं की पुन्हा मेघवाल साहेबांच्या PAंचा आता फोन आला की या कार्यक्रमामध्ये जे सेकंड सेशन आहे त्याच्यामध्ये ओपनली डिक्लेअर करा की येणाऱ्या 25-26 या लोकसभेच्या अधिवेशनामध्ये केंद्र सरकार आपलं नोटरी वर्क ऑनलाईन डिजिटल पद्धतीने करतंय. त्याचा मसुदा, त्या संपूर्ण बिलाचा मसुदा त्यांनी आपल्या पुण्याचे खासदार सन्माननीय मोहोळ साहेब यांना पाठवलाय आणि तो मसुदा 15-20 मिनिटापूर्वी आमच्या संघटनेकडे, आपल्या संघटनेकडे, माझ्याकडे आणि सिकंदर सरांकडे आलेला आहे. त्या मसुद्यावरती आता आपल्याला कामकाज करायचंय. आता कदाचित पुढच्या वर्षात आपल्याकडची जुनी पद्धत नोटरी, रजिस्टर, हस्तलिखित एंट्री, पावती पुस्तकावरील सह्या हे येत्या वर्षभरात बंद होण्याची दाट शक्यता आहे. हे जर बिल पास झालं, आता मसुदा आलाय याचा अर्थ लक्षात घ्या की हे बिल केंद्र सरकारच्या जो पक्ष केंद्रात सत्तेत आहे नलावडे सर, त्याच्यामध्ये त्यांच्याकडे बहुमत आहे. ते कुठलंही बिल बहुमताने पास करू शकतात. बरं, पूर्वीचं बिल जे 21 साली आपल्या संघटनेने 15 वर्षाच्या नोटरीचं रद्द करून घ्यायचं मान्य करून घेतलं, अगदी तसंच आपली संघटना हे ऑनलाईन डिजिटल वर्क बिल नोटरीच्या वर्कमध्ये पास करण्यासाठी सकारात्मक पावलं टाकतंय. आणि त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं असेल पहिल्या सत्रामध्ये ऑनरेबल जस्टिस प्रसन्नजी वराळे साहेब किंवा आणि ऑनरेबल जस्टिस रेवती ढेरे मॅडम यांनी दोघांनीही ती इनडायरेक्ट सूचना आपल्याला दिलेली की तुम्ही आता संगणक सज्ज राहा. संगणक सज्ज राहणं फार गरजेचं आहे. मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो, माझ्या आधी म्हणजे ही आनंदाची गोष्ट आहे, या बिलाला आपण सपोर्ट करतोय. माझ्या आधी या ठिकाणी वक्त्यांनी फार सुंदर मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. पण एक छोटासा अनुभव मी सांगतो. बिल तसं रिस्की आणि मॅरेज आणि डिवोर्सची डॉक्युमेंट सुद्धा रिस्की, परंतु आता आपल्याकडे प्रत्येकाच्या हातात काय आहे? मोबाईल आहे. प्रत्येकाकडे मोबाईल आहे. असा अगदी छोट्यातल्या छोट्या माणसांकडे पण आजकाल मोबाईल आहे. आणि त्यामुळं बिल कोरोना काळामध्ये एकाच दिवशी पुण्यातल्या फार मोठ्या हॉस्पिटलमधनं मला 5 फोन आले एकाच दिवशी की आमचं बिल करायचंय साहेब. नोटरी मी एकटा 5 हॉस्पिटलला मी जाऊ शकतो का बिल करायला? नाही जाऊ शकतो. मग मी माझे 4 नोटरी मित्र गोळा केले आणि त्यांना एक पेनड्राईव्ह खरेदी करायला सांगितला, एक CD खरेदी करायला सांगितली. जेव्हा केव्हाही अशी परिस्थिती येईल
भाजलेल्या 85% नोटरी व्यक्तीची बिल करण्याची किंवा ICU मध्ये असलेल्या व्यक्तीचे बिल करण्याची, तेव्हा आपल्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉप असेल तर पेनड्राईव्ह CD द्वारे आपण त्याचं व्हिडिओ शूटिंग करा आणि त्याच्यामध्ये त्या नोटरीचा प्रेझेन्स, नोटरी बरोबर डॉक्टरचा प्रेझेन्स, डॉक्टर बरोबर 2 विटनेसचा प्रेझेन्स त्या व्हिडिओमध्ये आला पाहिजे. एवढी प्रिकॉशन घ्या. इंडियन एव्हिडन्स ऍक्टच्या अमेंडमेंटनुसार इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सचा जो अमेंडमेंट झाली सेक्शन 65B, त्याच्यानुसार सेक्शन 65B नुसार तुम्ही केलेला हा व्हिडिओ यदा कदाचित तुम्हाला जर कोर्टात साक्षीला समन्स वगैरे आलं त्या बिलच्या संदर्भात, बिल नेहमी डाऊटफुल, सुप्रीम कोर्टापासून सिव्हिल कोर्टापर्यंत प्रत्येक जज बिलकडे डाऊटफुल नजरेने बघतो. आम्ही 36 वर्ष पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतोय लालवाणी साहेब, आणि सिव्हिलमध्ये प्रॅक्टिस करतोय. तर ह्या गोष्टी जेव्हा बिल प्रूव्ह करणे किंवा बिल रद्द करणे, कॅन्सल करणे याच्या बाबतीत जेव्हा उहापोह करण्याची वेळ होती, तेव्हा किमान 5 कायद्यांचा सखोल अभ्यास असावा लागतो. त्यातले 2 कायदे मला लालवाणी साहेबांनी या ठिकाणी आपल्याला सांगितले. पण जर तुम्ही मोबाईलद्वारे, पेनड्राईव्हद्वारे किंवा CD ड्राईव्ह मध्ये व्हिडिओ शूटिंग बिलचं करून घेतलं तर तुम्ही पूर्णपणे सुरक्षित राहाल. आता मला एक सांगतो आणखी की ह्या 5 पैकी एकच बिल मी माझ्या नोटरी रजिस्टरला रजिस्टर केलं. माझ्या 4 मित्रांनाही सांगितलं आणि 4घांचा धंदा झाला 4 लाख रुपये. पुढची हाईट सांगतो वकील साहेब. त्या 5 पैकी एक बिल चॅलेंज झालं. एका नोटरीनं साक्षी समन्स आला. आमच्याकडं CD आहे, पेनड्राईव्ह आहे, व्हिडिओ शूटिंग आहे आणि सगळ्यात मोठा भक्कम आधार 65B इंडियन एव्हिडन्स ऍक्ट अमेंडेड, त्याच्या आधारे आम्ही ते किमान समन्स ना बेलीफ मार्फत किमान 4 ते 5 वेळा परत पाठवलो. येत नाही साक्षी, आज भेटले नाही, आज कुलूप आहे, आज घरी नव्हते, अशी शेरे मारून 200-500 रुपये घेऊन परत पाठवले. परत पाठवल्यानंतर पार्टी व्हायबल झाली. पार्टी माझ्याकडे आली, सर आपल्या तुम्ही सांगितलेल्या मित्राकडनं ते नोटरी करून घेतलं होतं, ते बिल अमुक. म्हटलं बरोबर आहे, त्यांची अडचण आहे, आम्ही कधीच कोणत्याही नोटरी साक्षी पुराव्यासाठी जाऊन देत नाही. पण त्याच्या मोठ्या प्रमाणात जर फी मिळाली आणि संघटनेला जर डोनेशन मिळालं तर मी त्यांना साक्षीला घेऊन येतो. मित्रांनो, एवढी मोठी कॉन्फरन्स करायची प्रचंड प्रमाणात खर्च असतो, एफर्ट्स असतात आणि अशा पद्धतीने आम्ही आमची कामं करत असतो. अशा पद्धतीने तर आता आपल्याला ऑनलाईनकडे जाण्याचा जो केंद्र सरकारचा मानस आहे त्या दृष्टीने आपण सगळेजण सज्ज राहा. सांगण्यासारखे खूप अनुभव आहेत, परंतु वेळ कमी आहे आणि ओपन सेशन मध्ये मी आपल्या बरोबर आहेच. काय आपल्या अडचणी असतील तर निश्चित आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. आपली संघटना सर्वतोपरी आपल्या सर्व नोटरी बंधू भगिनींच्या कायम पाठीशी राहणार. तुमच्या माहिती करता सांगतो मित्रांनो, बंधू भगिनींनो, महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशन ही एकमेव केंद्र शासन, नोटरी सेल आणि नोटरी बंधू भगिनींचा एकमेव दुवा असलेली आणि नोटरी सेल मध्ये प्रभावशाली असलेली एकमेव संघटना आहे जी गेल्या आम्ही 20 वर्षापासून कार्यरत ठेवलेली आहे. आपली संघटना अधिकृत आहे, नोंदणीकृत आहे. अनेक पावसाळ्यात जसे छत्र्या उगवतात तसे उगवतील, समजून घ्या. समजणे वालों को इशारा काफी आहे. अशा छत्र्या येतील. नोटरींना आम्ही नियुक्त्या देतो, पद देतो, अमकं करतो, तमकं करतो. ज्यांना जिकडं जायचंय तिकडं जा, पण जिचा नाव लौकिक आहे, जी अधिकृत आहे तिच्याकडे जरूर जा. एवढं सांगून थांबतो. जय हिंद.